हा, गुड मॉर्निंग सर्वांना. बघा आपण लास्ट लेक्चरला फायनान्शियल प्लॅनिंग 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 2 चा 4th लेसन जो आहे त्याचा आपण प्रॅक्टिस सेट 4.3 सुरू केला होता, ज्याच्यामध्ये आपण त्याच्या बेसिक कन्सेप्ट बघितल्या आणि त्याचे 2 एक्झाम्पल पण आपण बघितले. आता उरलेले एक्झाम्पल आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचे. मग आता आपण प्रॅक्टिस सेट 4.3 साठी महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट बघितल्या. तर काय काय बघितलं ते जस्ट रिवाइज करू फास्ट मध्ये. काय बघितलं होतं पहिले? कॅपिटल, बरोबर ना. कॅपिटल म्हणजे काय असतं? एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी जो काही पैसा लागतो, जी काही इन्व्हेस्टमेंट लागते त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. सेकंड काय बघितलं होतं आपण? शेअर. शेअर म्हणजे काय असतात? एखाद्या कंपनीचा छोट्या पैशाचा भाग आपण विकत घेणे त्याला आपण काय म्हणतो? शेअर. थर्ड काय बघितलं होतं आपण? शेअर होल्डर. ज्यांनी शेअर परचेस केलेला आहे त्याचा जो मालक असतो त्याला आपण काय म्हणतो? शेअर होल्डर. फोर्थ वाला काय बघितलं होतं? स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? जिथं पैशाची देवाणघेवाण होती. ज्याला पैसे लागतात त्याने तिथं जायचं आणि ज्याला पैसे जास्त तो जाऊन ते टाकीत राहतो, बरोबर. पुढचं काय बघितलं होतं आपण? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे शेअर मार्केटचं जे सर्टिफिकेट असतं का त्याची एक व्हॅल्यू असते, त्याचं एक विशिष्ट प्राइस असते. मग ती 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 1000, 10 लाख किती पण असू शकते. त्याला आपण काय म्हणतो? फेस व्हॅल्यू. सर्टिफिकेटच्या फेस व्हॅल्यूची कधीही व्हॅल्यू चेंज होत नाही. नंतर आपण बघितली होती मार्केट व्हॅल्यू, ज्याला आपण MV असं म्हटलं होतं. मार्केट व्हॅल्यू मध्ये मार्केट व्हॅल्यू काय असते बरं? ती मार्केटवर डिपेंड असते. उदाहरणार्थ शेअरचे भाव जर वाढले तर फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू काय असते? जास्त असते. शेअरचे भाव पडले तर याचा अर्थ काय? फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यूचे प्राइस कमी असतात. आणि खरेदी विक्री करताना भाव एकच असेल, सारखाच असेल तर आपण त्याला काय म्हणतो? पार म्हणतो. म्हणजे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू कसे असतात? सेम. फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणतो? प्रीमियम. काय म्हणतो? प्रीमियम. प्रीमियम म्हणजे काय? जास्तीचा पैसा, प्रॉफिट थोडक्यात. आणि फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू जर कमी असेल तर तिला काय म्हणतो आपण? डिस्काउंट. तो लॉस असतो पण त्याला आपण काय म्हणतो? डिस्काउंट असं म्हणतो. मग आपण काही फॉर्म्युले पण बघितले होते. कोणते फॉर्म्युले बघितले होते? काय होता पहिला फॉर्म्युला? सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्ट. सम इन्व्हेस्ट इज इक्वल टू काय राहतो बरं? नंबर ऑफ शेअर इनटू मार्केट व्हॅल्यू. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू नाही, मार्केट व्हॅल्यू. हे लक्षात. सेकंड एक फॉर्म्युला बघितला होता. कोणता बघितला? तिथं आपण रेट ऑफ रिटर्न. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. रेट ऑफ रिटर्न वरती बोर्डावरती 3 मार्काने 100% क्वेश्चन असतो, म्हणजे असतोच रेट ऑफ रिटर्न वरती. तर रेट ऑफ रिटर्नचा काय फॉर्म्युला आहे? रेट ऑफ रिटर्न आपण त्याला काय म्हणतो? ROR इज इक्वल टू वरती काय असतं बरं? टोटल डिव्हिडंड, बरोबर ना. टोटल डिव्हिडंड आपण काय असतो? सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल किती इन्व्हेस्टमेंट केली आणि इनटू काय असतो पुढे? 100. हा कसला फॉर्म्युला आहे? रेट ऑफ रिटर्न. हे लक्षात. हे सर्व आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.3 चे 2 एक्झाम्पल पण आपण घेतलेले. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचंय बरं? थर्ड वाला. एक्झाम्पल नंबर आहे थर्ड. आता थर्ड एक्झाम्पल बघा तुमच्या समोर आहे. काय बघा? जोसेफ परचेस फॉलोविंग शेअर. जोसेफ नावाचा एक व्यक्ती असणार आहे. त्याने काय केलंय? काही शेअर परचेस केलेले. फाइंड दिस टोटल इन्व्हेस्टमेंट. तर तिने जेवढे काही शेअर परचेस केले का तर त्याच्यात तिने किती इन्व्हेस्टमेंट केलेली, किती पैसे गुंतवले, म्हणजे आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची. अलग लक्षात. मग आता तिने 3 कंपन्यांचे शेअर घेतले. कंपनी ए चे किती शेअर घेतले बरं? 200 शेअर्स. त्याची फेस व्हॅल्यू किती होती बरं? 2 रुपीज. बट तिने प्रीमियम कितीचा भरलेला आहे? 18 रुपीजचा. म्हणजे याचा अर्थ काय झाला असेल रे? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम असतो, मग त्याला आपण काय म्हणतो? मार्केट व्हॅल्यू. म्हणजे तो मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे? 20 रुपीज पर शेअर. एका शेअरची व्हॅल्यू आता किती होणार इथं? 20 रुपीज. कारण की आपल्याला सम इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी कसली गरज असते? मार्केट व्हॅल्यूची, म्हणजे MV ची गरज असते ना.
म्हणजे याच्यावर आपण EMV काढायचा कंपनी ए चा. सेकंड काय क्वेश्चन आहे आपल्याला, कंपनी बी चे किती शेअर परचेस केले बरं, 45 शेअर्स आणि मार्केट व्हॅल्यू काय त्याच्याली 500 रुपीज. आणि थर्ड कंपनी आहे त्याचा तिने 1 शेअर परचेस केलेला आहे बट त्याचा मार्केट व्हॅल्यू किती आहे 10,540 रुपीज. तर हे सर्व शेअरची सम करून किती इन्व्हेस्टमेंट केली ते आपल्याला विचारलंय, बरोबर ना. मग आता आपण एक एक पहिलं काय करायचं बघा. पहिली ए कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली ते आपण बघूयात. मग आता क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर काय ते आपण बघू. मग आता फॉर कंपनी ए बद्दल आपण माहिती घेऊयात. पहिली ए कंपनी. मग आता ए कंपनीमध्ये नंबर ऑफ शेअर्स किती राहिलं, नंबर ऑफ शेअर किती इथं 200. बर अजून काय दिलं आपल्याला, फेस व्हॅल्यू किती दिले आपल्याला 2 रुपीज अँड प्रीमियम आपल्याला दिलेला आहे. प्रीमियम किती दिलाय बरं आपल्याला 18 रुपीज. मग आता ए कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट झाली ते आपण पहिले काढू, नंतर बी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट येते काढू, नंतर सी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट येते काढू आणि टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी काय करायचे सर्वांची आपल्याला नंतर ऍडिशन. लक्षात, म्हणजे त्या जोसेफने टोटल किती पैसे गुंतवले तिन्ही कंपन्यांमध्ये ते आपल्याला मिळेल तेच आपल्याला विचारले. मग आता टोटल सम काढायचे तर टोटल समचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टोटल समचा फॉर्म्युला काय असतो बरं, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला EMV पाहिजे पण इथे EMV दिलाय का आपल्याला नाही. पण आपल्याला EMV कसा काढायचं माहिती ना, आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. EMV ची व्हॅल्यू काढण्यासाठी EMV इज इक्वल काय असतं बरं, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मार्केट व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मग फेस व्हॅल्यू किती इथं 2 रुपीज प्लस प्रीमियम किती इथं 18 रुपीज इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू किती होणार आहे 20 रुपीज. बरोबर का नाही. मग आता ए मध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले ते आपण पहिले बघू. मग आपण काढू सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असतं बरं, नंबर ऑफ शेअर इंटू काय असतं बरं, प्राइस ऑफ शेअर. प्राइस किंवा प्राइस म्हणा किंवा आपण त्याला काय म्हणतो मार्केट व्हॅल्यू म्हणतो. काय म्हणतो मार्केट व्हॅल्यू. मग नंबर ऑफ शेअर्स किती बरं इथे आता 200 इंटू मार्केट व्हॅल्यू किती बरं 20. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा किती होणार आहे 4. किती झिरो बाकी 1 2 आणि 3 1 2 आणि 3. याचा अर्थ हा झाला जोसेफने कंपनी ए मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली आहे 4000 रुपीज. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. ओके. आता आपण नंतर दुसरं काय बघू, कंपनी फॉर कंपनी बी बद्दल. मग आता फॉर कंपनी बी. कंपनी बी मध्ये किती नंबर ऑफ शेअर्स आहे, नंबर ऑफ शेअर्स किती आहे 45 आहे. किती आहे 45. बरं इथं फेस व्हॅल्यू दिली का मार्केट व्हॅल्यू EMV दिली डायरेक्ट. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे 500 रुपीज. मग आता कंपनी बी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली ते काढायचंय आणि किती इन्व्हेस्टमेंट केली कोणता फॉर्म्युला आहे सम इन्व्हेस्टेड. मग आता आपण डायरेक्ट कारण की आता मार्केट व्हॅल्यू दिलेली नव्हती म्हणून आपण मार्केट व्हॅल्यू काढली. इथं ऑलरेडी दिलेली मग काढायची काही गरज आहे का नाहीये. मग आपण डायरेक्ट काढू इथं सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असतं बरं नंबर ऑफ शेअर्स इंटू काय असतो मार्केट व्हॅल्यू. मग नंबर ऑफ शेअर्स किती बरं इथं 45 इंटू मार्केट व्हॅल्यू किती बरं इथं 500. आता 5 5 जा किती नाही इथं 25. 5 2 जा 5 4 जा 20. 20 प्लस 2 किती होणार आहे 22 आणि 2 0 तसेच देऊन टाकले. म्हणजे 22,500 इन्व्हेस्टमेंट कशात केली आहे कंपनी बी मध्ये केली. आता आपल्याला काय बघायचं आहे कंपनी सी बद्दल. कंपनी सी फॉर कंपनी सी. आता कंपनी सी मध्ये किती नंबर ऑफ शेअर आहे नंबर ऑफ शेअर किती आहे 1 आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 10,540 रुपीज.
बरोबर का नाही? आता याची इन्व्हेस्टमेंट काय होणार आहे तर सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय राहतो नंबर ऑफ शेअर्स इंटू काय असतं मार्केट नंबर ऑफ शेअर किती आहे 1 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे 10,540 1 ला मल्टिप्लाय केलं तेच राहणार आहे 10,540 एवढी इन्व्हेस्टमेंट कशात केलेली आहे कंपनी सी मध्ये ही सर्व इन्व्हेस्टमेंट कोणी केली आहे जोसेफनी आणि क्वेश्चन आपल्याला काय विचारला आहे तर फाइंड द हिज टोटल इन्व्हेस्टमेंट तिने टोटल किती इन्व्हेस्टमेंट केली मग आपण काय करणार आहे ऍडिशन मग आता आपण म्हणू शकतो द टोटल इन्व्हेस्टमेंट विचारले ना द टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट in company A plus company B plus company C मग तिघांची काय करायची आपल्याला ऍडिशन एक काम करतो हे खाली दिसणार नाही म्हणून इथं लिहितो मग आता बघा कंपनी ए मध्ये किती बरं 4,000 कंपनी बी मध्ये किती बरं 22,500 रुपीज आणि कंपनीत 10,540 या सर्वांची काय करायची आपल्याला सम इथंच लिहायचं बरं का तुम्हाला इथंच लिहा फक्त जागा नाही म्हणून इकडे लिहितोय मग 0 ला 0 तासात 4 ला 4 तासात 5 प्लस 5 किती येणार आहे 10 4 प्लस 2 6 1 किती येणार आहे 7 2 प्लस 1 किती येणार आहे 3 म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे 37,040 इथं लिहितो 37,040 रुपीज इन्व्हेस्टमेंट येईल का लक्षात नक्की एकदम काही डाऊट राहील का क्वेश्चन मध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट विचारली तर काय करणार आहे आपण सर्वांची ऍडिशन करणार आहे कधी कधी हाच क्वेश्चन थोडा वेगळा विचारला जाऊ शकतो काय तर जोसेफनी 3 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आपल्याला हीच इन्फॉर्मेशन असेल आणि क्वेश्चन विचारतील इन विच कंपनी जोसेफ इन्व्हेस्टेड मोर मनी मग सर्वात जास्त कशात पैसे गुंतवले असणार त्याने तर आपल्याला कंपनी ए मध्ये किती बरं 4,000 कंपनी बी मध्ये किती आहे 22 आणि इथं किती आहे 10 म्हणजे सर्वात जास्त कुठे पैसे गुंतवले असणार आहे 22,500 मीन्स कंपनी बी मध्ये अलग लक्षात असा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा ऍडिशन पण विचारते काय डाऊट होईल का याच्यामध्ये काहीच नाही क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघायचा आहे क्वेश्चन नंबर आहे 4 बघा काय क्वेश्चन नंबर 4 श्रीमती देशपांडे परचेस शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ऍट प्रीमियम ऑफ ₹20 म्हणजे श्रीमती देशपांडे तिने काय केलंय एक शेअर विकत घेतलेले ज्याचा फेस व्हॅल्यू किती बरं ₹5 बट प्रीमियम किती दिलाय तिना 20 म्हणजे याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू किती होणार आहे ₹25 व्हेरी गुड हाऊ मेनी शेअर विल शी गॉट फॉर ₹20,000 तर 20,000 रुपयांमध्ये ती किती शेअर विकत तिने 20,000 रुपयामध्ये किती शेअर विकत घेतलेले असते लक्षात आला क्वेश्चन काय मग आता आपल्याला काय तिने किती शेअर विकत घेतलेले ते आपल्याला नंबर काढायचा आहे मग आता बघा काय 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 गिवन ते आपण बघू गिवन मध्ये काय सांगितलं पहिलं आपल्याला नंबर ऑफ पहिलं काय दिलं आपल्याला फेस व्हॅल्यू काय दिले फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹5 नेक्स्ट काय दिलं आपल्याला प्रीमियम किती दिलं आपल्याला ₹20 नेक्स्ट अजून काय दिलं आपल्याला एवढंच दिले आणि तिने किती रुपयाचे शेअर परचेस केले बरं 20,000 चे शेअर परचेस केले म्हणजे आपल्याला व्हॅल्यू दिली किती दिली बरं सम इन्व्हेस्टेड किती केले असणार तिनं सम इन्व्हेस्टेड किती सम इन्व्हेस्टेड केली म्हणजे किती पैसे गुंतवलेले 20,000 रुपीज बरोबर का नाही एवढे पैसे गुंतवले ना मग प्रश्न हा विचारलाय का जी कोणी आहे देशपांडे का देशपांडेने काय केलंय असे शेअर विकत घेतलेले का ज्याची फेस व्हॅल्यू किती आहे ₹5 पण प्रीमियम किती एक्स्ट्रा
20 आणि तिने किती पैसे गुंतवले 20,000. तर याचा अर्थ किती शेअर तिने परचेस केले असतील. नंबर ऑफ शेअर्स काढायचे आपल्याला. काय काढायचंय नंबर ऑफ शेअर्स हे फाइंड आउट आपल्याला करायचं. कळाला क्वेश्चन. मग आता नंबर ऑफ शेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना. आपल्याला सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला माहिती आहे. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असतं बरं नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू. मग आता आपल्याकडं सम इन्व्हेस्टेडची व्हॅल्यू आहे. नंबर ऑफ शेअर्स काढायचंय. फक्त एकाची गरज आहे. कोणाची मार्केट व्हॅल्यूची. मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे का डायरेक्ट नाही पण आपल्याला इनडायरेक्ट दिलेली आहे. मार्केट व्हॅल्यू कशी काढतो आपण मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. बरोबर ना. मग आपण ती काढू. काय काढू बरं मार्केट व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे आपले फेस व्हॅल्यू प्लस काय असणार आहे प्रीमियम. मग मार्केट व्हॅल्यू किती फेस व्हॅल्यू किती बरं 5 रुपीज प्लस प्रीमियम किती बरं 20 रुपीज. याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू किती होणार आहे 25 रुपीज पर शेअर. ही नेहमी काय असणार आहे एका शेअरची किंमत आहे ना 25. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे सम इन्व्हेस्टेड इज इक्वल काय असतं बरं नंबर ऑफ शेअर्स इंटू काय असतो मार्केट व्हॅल्यू. मग आता सम इन्व्हेस्टेड दिली आपल्याला किती दिली रे 20,000 इज इक्वल नंबर ऑफ शेअर किती दिले आपल्याला काढायचे. नंबर ऑफ शेअर्स काढायचे इंटू मार्केट व्हॅल्यू किती आली बरं आता आपली 25. मार्केट व्हॅल्यू किती आली 25. मग आता आपल्याला नंबर ऑफ शेअर तर काढायचे ना. मग 25 मल्टिप्लाय इकडे आल्या काय होऊन जाणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे. मग तिकडे डिवाइड झाला काय होईल देअरफॉर म्हणजे नंबर ऑफ शेअर इकडे येतो आपलं सर देअरफॉर नंबर ऑफ शेअर इज इक्वल काय आहे हा 25 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्या काय होईल डिवाइड होऊन जाईल म्हणजे 20,000 अपॉन 25. आता फक्त दोघांचं काय करायचंय डिवायडेशन. 25 1 जा 25 25 8 जा 200 आणि 2 0 बाकी 2 0 मी तशीच देऊन टाकले. बरोबर का नाही. म्हणजे आपल्याला काय मिळालं बरं देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू किती असणार आहे 800. देअरफॉर पुन्हा खाली लिहू शकतो आपण देअरफॉर काय मिसेस का श्रीमती देशपांडे परचेस 800 शेअर्स. येईल का लक्षात नक्की एकदम काय डाऊट राहील. सिंपल क्वेश्चन. फक्त आपल्याला काय माहित पाहिजे पुन्हा सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला. तुम्हाला कालच्या लेक्चरलाच मी सांगितलं हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. बरेच एक्झाम्पल याच्यावर सॉल्व्ह होतात. दोनच फॉर्म्युले हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा कोणता आहे रेट ऑफ रिटर्नचा. बाकी दुसरे फॉर्म्युलेच नाही याच्यामध्ये. येईल लक्षात सर्वांच्या काही डाऊट राहील. एक्झाम्पल नंबर 5. श्री शांतीलाल हॅज परचेस 150 शेअर्स. शांतीलाल काय करू राहिला शांतीत क्रांती करू राहिला म्हणजे सॉरी शांतीत काय करू राहिला 150 शेअर विकत घेऊन राहिला. ऑफ फेस व्हॅल्यू 100 रुपीज. ते शेअर जे विकत घेतले त्याची व्हॅल्यू किती आहे मार्केट फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपीज. फॉर मार्केट व्हॅल्यू रुपीज 120 म्हणजे याच्यावरती काय असणार आहे प्रीमियम. कितीचा प्रीमियम आहे बरं 20 रुपीजचा प्रीमियम असणार. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ऍट 7%. कंपनी त्याच्यावरती किती प्रॉफिट किती डिव्हिडंड करू राहिली किती देऊ राहिली 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. तर रेट ऑफ रिटर्न आपल्याला काढायचं म्हणजे काय काढायचंय ROR काढायचं ना आपल्याला. मग आता रेट ऑफ रिटर्न काढायचं आपल्या डोळ्यापुढे फॉर्म्युला आला पाहिजे. कोण आलं पाहिजे फॉर्म्युला आला. काय आलं पाहिजे फॉर्म्युला. काय आलं डोळ्यापुढे सांग फॉर्म्युला. गुगे छोटा गुगे सांग रे. रेट ऑफ रिटर्न इधर नंबर ऑफ शेअर्स किती दिले रे नंबर ऑफ शेअर किती दिले 150 दिले.
150. अजून काय दिलं आपल्याला फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपीज. मार्केट व्हॅल्यू किती आहे 120 रुपीज. अजून काय दिलंय आपल्याला डिव्हिडंड दिले आपल्याला. डिव्हिडंड इज इक्वल टू 7% दिलेला आहे. आणि आपल्याला काय विचारलंय रेट ऑफ रिटर्न विचारलंय. आणि रेट ऑफ रिटर्न साठी आपल्याला काय लागतं बरं सर्वात पहिलं सम इन्व्हेस्टेड लागते ना. सम इन्व्हेस्ट किती केलेली मग ते आपण काढू. पहिले सम इन्व्हेस्टेड किती पैसे इन्व्हेस्ट केलेले. सम इन्व्हेस्टचा फॉर्म्युला काय असतो बरं आपल्याला नंबर ऑफ शेअर इंटू काय असतं बरं मार्केट व्हॅल्यू. माझा नंबर ऑफ शेअर किती बरं इथं 150 इंटू मार्केट व्हॅल्यू किती बरं आपल्याकडं 120 रुपीज. यांचं आपण इथं काय करू मल्टिप्लिकेशन करू. मग आता 15 12 जा 180 आणि 2 0 तसेच राहिले इथं. म्हणजे किती झाली बरं 18,000 इन्व्हेस्टमेंट केलेली बरोबर का नाही. किती इन्व्हेस्टमेंट इथं 18,000 रुपीज. युनिट डेट चला काय काय असतं. नेक्स्ट काय काढायचं आता आपल्याला. नेक्स्ट काय काढायचं बरं आपल्याला टोटल डिव्हिडंड सॉरी टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे का काहीतरी चुकतंय मला असं वाटतं. टोटल इथं डिवायडंट आहे ना. आपण ऍक्च्युअली माझ्याकडून उलट लिहिलं गेलं ना. सम खाली असते आपली. सम काय असते बरं सम काय असते इन्व्हेस्ट असते. सम काय असते आपली इन्व्हेस्ट असते ना. सम इन्व्हेस्टेड आहे आणि टोटल इथं काय डिवायडंट आहे. टोटल डिवायडंट असतो ना बरोबर आहे ना. मग तो काढायचा ना आपल्याला. तो काढावा लागेल ना आपल्याला. पहिल्यांदा काय काढायचं आहे बरं पहिल्यांदा डिवायडंट काढायचं आपल्याला. टोटल बी नाही काढायचं. पहिला काय काढायचा असतो डिवायडंट. डिवायडंट किती बाकी लक्ष द्या. इथं जो डिवायडंट असतो हा पर शेअर असतो. पर शेअरचा अर्थ काय एका शेअरचा डिवायडंट किती आहे 7. मग आता टोटल शेअरचा डिवायडंट काढू. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं एकाचं डिवायडंट. डिवायडंट किती बरं 7% ऑफ. डिवायडंट नेहमी कशाला असतो फेस व्हॅल्यूला म्हणजेच कशाला असतो FV ला. मग आता 7% म्हणजेच काय रे आपण 100 इंटू फेस व्हॅल्यू किती बरी 100 रुपीज. 100 का नाही तर गेट कॅन्सल. याचा अर्थ 7 रुपीज हा काय असणार आहे बरं डिवायडंट. 7 रुपीज काय असणार इथं डिवायडंट असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे टोटल डिवायडंट. इथं काय टोटल डिवायडंट इज इक्वल इथं खाली लिहितो मी नंतर आपण फॉर्म्युला टाकू. टोटल डिवायडंट इज इक्वल टू टोटल डिवायडंट कसा असतो बरं डिवायडंट इंटू काय असतं बरं नंबर ऑफ शेअर किंवा नंबर ऑफ शेअर इंटू डिवायडंट. मग तिथं डिवायडंट किती इकडे उलट लिहिलं ते चालेल ना. किती बरी डिवायडंट 7 रुपीज इंटू नंबर ऑफ शेअर्स किती आपल्याकडं 150. माहितीचं काय होणार आहे 15 7 जा 105 आणि 10 तसंच राहणार आहे बरोबर ना. 15 7 5 105 आणि 10 तसंच राहणार आहे. म्हणजे इथं टोटल डिवायडंट किती रुपीज आलाय बरं 1050 रुपीज बरोबर. मग आपल्याला 2 तर गोष्टी लागतात. मग आपण इकडे काय काढणार आहे बरं रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो बरं आता आपला टोटल डिवायडंट अपॉन काय असतं बरं सम इन्व्हेस्टेड इज इक्वल इंटू काय असतं बरं 100. दिसतंय का ते 100 याच्यात. टोटल डिवायडंट किती बरे मग इथं आता टोटल डिवायडंट किती आहे 1050 अपॉन सम इन्व्हेस्टेड किती बरं 18,000 रुपीज इंटू काय करतो बरं आपण इथं 100 करतो. आता फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे रेट ऑफ रिटर्न मिळणार आपल्याला
मग हे 2 झिरो गेट कॅन्सल, हे 2 झिरो गेट कॅन्सल, हा झिरो कॅन्सल, हा ही झिरो कॅन्सल. बरोबर. अजून किती डिवाइड होऊ शकतं बरं? 2 ने जर डिवाइड केलं तर 9 होईल आणि 2 ने जर डिवाइड केलं तर 5 2 ने पण नाही आला, डायरेक्टच करावं लागेल. 18 एक 18, 18 18 एक 18, 18 पंच किती जातात? 90. 18 पंच 90. 90 म्हणजे किती बाकी उरले आता आपले? 15 बाकी उरले. वरतून पुन्हा काय घेतला? झिरोचा. म्हणजे इथं काय आला आपला आता? पॉइंट. पॉइंट मध्ये बहुतेक आन्सर. मग पुन्हा 18 1 जा 5.8. 8 ने डिवाइड होईल ना? 15 8 8 किती 64. 8 1 8 आणि 6 इथं नाही बरं 14. बरोबर आहे. 8 किती आहे बरं? 114 144. पुन्हा किती उरले आपले? 6. पुन्हा काय घेतल्याची होती? 0. पुन्हा 81 जा 80 आणि 83 जा. बस झाले, एवढं सफिशियंट आहे. मग रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू किती होणार आहे? 5.83%. रेट ऑफ रिटर्न कशात असतो? नेहमी पर्सेंट मध्ये. म्हणजे त्याला रेट ऑफ रिटर्न, रिटर्न किती मिळाले तर 5.83%. डिवाइड कसं केलं परत सांगू का? 150 अपॉन किती बरी 800 इंटू काय केलं इथं 100. बरोबर का नाही? हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले, हा एक झिरो गेट कॅन्सल, हा एक झिरो गेट कॅन्सल. मग आता काय राहिलं आपल्या 105 इंटू अपॉन काय राहिला 18. 18 1 जा 18, 18 5 जा किती होतो 90. 90 म्हणजे उरला किती बरं आता आपला 15 उरला ना. त्याच्या एक्स्ट्रा आपण घेतलं 0 आणि एक्स्ट्रा 0 घेतलं काय येतो आपला पॉइंट येतो. पुन्हा 18 1 जा 18 आणि 18 8 जा किती होणार आहे 144. आणि 144 म्हणजे किती पुन्हा काय उरला आपल्याकडे 6. त्याच्यावर पुन्हा आपण काय घेतला 0. पुन्हा 18 1 जा 18, 18 3 जा किती होणार बरं 54. त्याच्यानंतर पण उरला पण काय करता येईल पॉइंट नंतर 1 किंवा 2 नंबर आले सफिशियंट झालं. म्हणून आपलं किती आला आन्सर 5.83% काय आला रेट ऑफ रिटर्न. येईल का लक्षात? नक्की एकदम. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 काय बघा. एक्झाम्पल 6 पुढचं. इन द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर इज सेम. म्हणजे दोन टाईपचे काहीतरी शेअर असणार आहे, त्या दोन्ही शेअरची फेस व्हॅल्यू कशी असणार आहे सेम. इज सेम. देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. तर खाली 2 कंपन्या दिल्या आपल्याला आणि त्या 2 कंपन्यांमध्ये कोणती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे ते आपल्याला विचारलंय. प्रॉफिट कशाला म्हणायचं? ज्याच्यात जास्त आपल्याला पैसे मिळाले. प्रॉफिट जास्त मिळाला असेल तर आपण नफ्याची म्हणतो. आता यांचं काय काढावं लागेल आपल्याला? रेट ऑफ रिटर्न काढावं लागेल. कशात रेट ऑफ रिटर्न जास्त आहे ना? रिटर्न कोणात जास्त आहे ती कंपनी प्रॉफिटेबल, आणि ज्याच्यात रेट ऑफ रिटर्न कमी ती कंपनी काय असणार आहे कमी प्रॉफिटेबल असणार आहे. मग आता आपल्याला काय काढायचं इथं रेट ऑफ रिटर्न. व रेट ऑफ रिटर्न आपल्याला दोनदा काढावं लागेल. इथं कंपनी ए चा पण काढावा लागेल, कंपनी बी चा पण काढावा लागेल. नंतर दोघांची कंपॅरिझन करायची, कोण प्रॉफिटेबल आहे ते आपल्याला कळेल. मग लक्षात करू सुरुवात. मग आता पहिल्यांदा घेऊ आपण कंपनी ए. फॉर कंपनी ए, ए मध्ये रेट ऑफ रिटर्न किती ते पहिला आपण फाइंड आउट करू आणि नंतर कंपनी बी मध्ये रेट ऑफ रिटर्न किती तो आपण फाइंड आउट करू. मग आता ए मध्ये काय काय दिलंय बघा. काय काय दिलंय इथं? डिव्हिडंड किती दिलाय 60%. ओके. नेक्स्ट अजून काय दिलं आपल्याला? मार्केट व्हॅल्यू दिली. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू किती दिले ₹18 एवढं दिलं. बाकी काय दिलंय का? नाही. बरं एक गोष्ट इथं कन्फर्म केली यांनी. काय केलेली आहे तर फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज इक्वल म्हटलेले. बरोबर ना? म्हणजे दोन्ही पण कंपन्यांचे शेअरची फेस व्हॅल्यू ही कशी असणार आहे इक्वल. इक्वल आहे किती पण ते आपल्याला माहिती नाही ना. म्हणून आपण काय करू दोन्ही कंपन्यांची इक्वल आहे म्हणून आपण त्याला एक्स मानून घेऊ. काय मानून घेऊ? एक्स. लेट द फेस व्हॅल्यू
बी एक्स. फेस व्हॅल्यू किती मानून घेऊ आपण? एक्स माहित नाही ना, म्हणून आपण काय म्हणू? एक्स. 100 मानली तरी चालती, पण एक्स माना, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला शिकवलं तर झालंय का तुमचं स्कूलमध्ये? झालेलं नाही का? एक्स मानला तरी चालतो, 100 मानला तरी चालतो, किंवा 1000 मानला तरी चालतो. आपण एक्सच घेऊ, वाटलं सर एक्स घेऊ. बरं, अजून काही दिलंय का आपल्याला? नाही. पण आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे, आणि रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला काय काढायला लागतो बरं? डिव्हिडंड काढायला लागतो ना. डिव्हिडंड काय काढायला लागतो? एकाचा डिव्हिडंड. मग डिव्हिडंडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिव्हिडंड म्हणजे काय? बरं, किती पर्सेंट डिव्हिडंड आहे? 16%. किती पर्सेंट आहे? 60. मग 16% ऑफ कोणाच्या असतो? हा फेस व्हॅल्यूच्या. डिव्हिडंड नेहमी कसा असतो? फेस व्हॅल्यूच्या. आणि फेस व्हॅल्यू किती आहे आपल्या इकडं? एक्स मानली ना. मग डिव्हिडंड किती आपण बघूयात. मग 16% म्हणजे काय? 16/100 इंटू काय नाही इथं? एक्स. म्हणजे तिथं काय नाही बरं? आता बघा, तुम्हाला मागं पण कॅल्क्युलेशन सांगितलंय. डिवाइडला 10 असेल तर एक 0 काढून टाका, एक पॉईंट इथं घ्या. 2 असेल म्हणजे 100 असेल तर 2 0 काढून टाका आणि इथं पॉईंट घ्या. म्हणजे इथं काय नाही बरं? आता इथं काय नाही आपलं 0.60 आणि इंटू एक्स म्हणजे एक्स करू ना आपण इथं. म्हणजे इथं डिव्हिडंड किती झाला रे? 0.16 एक्स. इथपर्यंत कळलं सरांना? डिव्हिडंड किती इथं? 0.16 एक्स. आता दुसरं काय काढावं लागतं रे आपल्याला? आता टोटल इन्व्हेस्टेड, बरोबर का नाही? टोटल इन्व्हेस्टेड किती बरं इथं? टोटल इन्व्हेस्टेड किती आहे बरं इथं? टोटल इन्व्हेस्टेड कसं काढतो आपण? नंबर ऑफ शेअर. काय काढतो? नंबर ऑफ शेअर. बरं, आपल्याला नंबर ऑफ शेअर माहिती आहे किती? नाहीये. नंबर ऑफ शेअर एकच असणार असं आपण कन्सिडर करू. चला, नंबर ऑफ शेअर दिलेले आहे का आपल्याला? नाही. इंटू काय असतं रे? मार्केट व्हॅल्यू. मग नंबर ऑफ शेअर दिले नाही म्हणजे एकाबद्दलच माहिती असणार आहे. मग 1 इंटू मार्केट व्हॅल्यू किती बरी? 18 रुपीज. म्हणजे कॅल्क्युलेशन किती होणार आहे? 80. म्हणजे टोटल इन्व्हेस्ट किती मांडले आपण इथं? 80 रुपीज टोटल इन्व्हेस्ट. मग आता आपल्याला याचं काय करायचं बरं? रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो बरं? टोटल डिव्हिडंड अपॉन काय असतो बरं? टोटल किंवा सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड लिहा किंवा टोटल लिहा, काय प्रॉब्लेम नाही. इंटू काय असतं बरं इथं? 100 इज इक्वल टू डिव्हिडंड किती बरं इथं? 0.16 एक्स अपॉन टोटल इन्व्हेस्ट किती झालेली बरं? सम इन्व्हेस्ट किती बरं? 80 इंटू काय होणार इथं बरं? 100 इंटू काय नाही इथं? 100. मग आता काय काय होऊ शकतं बघा. हा एक 0 गेट कॅन्सल, हा एक 0 गेट कॅन्सल. आता तिकडे लक्ष द्या. हा 0.16 आहे इंटू काय बरं? 10. मी तुम्हाला आधी कॅल्क्युलेशन बऱ्याच झालेलं आहे आपलं. 0.8 असेल इंटू जर 10 असेल तर हा 0 जातो, हा पॉईंट जातो, म्हणजे आन्सर किती येतं बरं? 8 1 जा 8. नाही लक्षात. मग आता हा एक 0 जाणार आहे म्हणजे एक पॉईंट इकडे शिफ्ट होणार, म्हणजे पॉईंट इथे येणार आहे आपला. म्हणजेच काय बरं इथं आता? 1.6 एक्स अपॉन किती राहिला इथं? 8 राहिलाय ना अजून. आता पुन्हा डिवाइड होऊ शकता. काय डिवाइड होईल बघा इथं? 8 1 जा 8 आणि 8 2 जा किती होणार आहे? 60. पण पॉईंट नंतर किती नंबर इथं? 1. मग आपल्या आन्सर मध्ये सुद्धा पॉईंट नंतर किती नंबर पाहिजे? एक्स. म्हणजे याचा अर्थ कंपनी ए मध्ये किती रेट ऑफ रिटर्न झालाय? 0.2 एक्स. एक्स काय आहे? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू जरी 100 रुपये जर असती तर रेट ऑफ रिटर्न किती आला असता? 10%. बरोबर का नाही? फेस व्हॅल्यू जर 100 असती म्हणजे 1च्या जागी जर मी 100 घेतला असता तर इंटू काय केला असता आपण? 0.2. आणि आपल्याला हा 0 गेला, हा पॉईंट गेला, म्हणजे किती आला? 20 आला ना. जर आपण फेस व्हॅल्यू जर 100 कन्सिडर केली असती म्हणजे एका शेअरची किंमत जर आपण 100 रुपये कन्सिडर केली असते तर इथं रेट ऑफ रिटर्न किती आला असता? 20% आला असता. पण आपण माहित नाही म्हणून आपण काय घेतलंय? एक्स घेतलंय. आता याच्यात एवढा प्रॉफिट झालाय, किती पर्सेंट प्रॉफिट झालाय? 0.2x% प्रॉफिट झालाय. आता बी मध्ये किती प्रॉफिट होतोय तो आपण बघूया. इथपर्यंत कळलं सरांना? इथं पुन्हा डिव्हिडंड काढला आणि सम इन्व्हेस्टेड काढले आणि रेट ऑफ रिटर्न काढला. सेम इकडे तेच करायचं आता आपल्याला.
इथं का नाही माझा कंपनी बी काय फॉर कंपनी बी. मग आता मला सांगितलं डिव्हिडंड किती दिलाय बरं, किती पर्सेंट आहे, 20% आहे. डिव्हिडंड किती आहे 20%. अजून मार्केट व्हॅल्यू किती दिली आहे 120 रुपीज, 120 रुपीज एवढेच दिले बरोबर ना. मग इथं पण तेच करायचं. आपण काय केलं लेट द फेस व्हॅल्यू, याची फेस व्हॅल्यू याची फेस व्हॅल्यू सेमच सांगितली आपल्याला. म्हणजे इथं पण तेच राहणार आहे फेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे आपली एक्स असं राहणार आहे ना. इथं कन्सिडर केलं म्हणजे इथं तीच राहणार आहे. मग आता पहिल्यांदा काय काढायचं रे आपल्याला डिव्हिडंड. मग डिव्हिडंड इज इक्वल टू किती पर्सेंट डिव्हिडंड आहे 20% ऑफ कोणाचा असतो तो एक्सच्या फेस व्हॅल्यूचा असतो. डिव्हिडंड इज इक्वल टू काय 20%. डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूचा असतो. फेस व्हॅल्यू काय मांडली आपण एक्स, इथं पण आपण एक्स घेतली ना. मग इज इक्वल टू 20% म्हणजे डिवाइड किती होणार आहे 0 इंटू काय होणार इथं एक्स. 0 0 गेट कॅन्सल, हा 0 गेला म्हणजे पॉईंट इथे येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 0.2x बरोबर का 0.2x. आता काय करायचं आपल्याला सम इन्व्हेस्टेड किंवा टोटल इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टेड आणि इज इक्वल टू काय असतो आपला फॉर्म्युला नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर 1च आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती बरं याची आली 120 बरोबर ना. याची किती 120. मग 120 इंटू 1 म्हणजे किती येणार आहे 120. म्हणजे याचा अर्थ सम इन्व्हेस्टेड किती इथं 120. आता काय काढायचं आपल्याला रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी बी. मग फॉर्म्युला तुम्ही एकदा लिहा, मी काय फॉर्म्युला लिहित जागा कमी पडेल म्हणून. तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म्युला मी फॉर्म्युला लिहिलाय, आता फक्त व्हॅल्यू टाकणार आहे. मग आता डिव्हिडंड किती आला इथं 0.2x अपॉन काय बरं टोटल डिव्हिडंड किंवा सम ऑफ डिव्हिडंड किती बरं 120 रुपीज इंटू काय असतो नेहमी इथं 100. कॅल्क्युलेशन करू आता आपण काय होतं बघू. हा 0 गेट कॅन्सल, हा 0 गेट कॅन्सल बरोबर. आता बघा काय होईल इथं 10 आहे ना. मग हा जर 0 एक्स्ट्रा गेला तर हा पॉईंट पुढे सरकेल नाही इथं. म्हणजेच किती येणार इथं 2x अपॉन किती होणार आहे 12. 2x अपॉन किती होणार आहे 12. ओके. आता अजून डिवाइड होऊ शकतं. कशाने डिवाइड होईल बरं इथं. आता एक काम करू आपण, हा एक्स ला इथं ठेवू समजा म्हणून मी करतोय. याच्यावर मी एक्स्ट्राचा 0 घेतो. एक्स्ट्रा 0 घेतला आपला आन्सर काय येतं रे पॉईंट मध्ये येतं. एक्स्ट्राचा 0 घेतलं काय येणार आहे पॉईंट मध्ये. मग आता एक आपण याला डिवाइड करून टाकू ना. 12 1 जा 12, 12 1 जा किती होणार आहे 12. किती बाकी उरली बरं 1. पुन्हा त्याच्यावर 0 घेतला. पुन्हा 12 6 जा 12 7 जा 12 6 जा 12 6 जा किती होणार आहे 72. 72 म्हणजे किती पुन्हा बाकी उरली बरं इथं 8च तर बाकी उरली ना. पुन्हा याच्यावर 0 घेतला पुन्हा इथं 6च येणार आहे. ते कंटिन्यू चालूच राहणार आहे. त्यामुळे पॉईंट नंतर 2 संख्या आल्या थांबून घेऊ आणि हा एक तासाच उरला हा तासाच घेऊन टाकू. म्हणजे याचा अर्थ फॉर कंपनी बी, बी मध्ये रेट ऑफ रिटर्न किती आलाय बरं 0.16x. आता गंमत इकडे बघा काय मला सांगा कंपनी ए मध्ये किती रेट ऑफ रिटर्न आहे 0.2. एक्स सोडून द्या दोन्ही एक्स सोडून द्या कारण की तशी ती व्हॅल्यू कॉमन आहे म्हणजे 0.2 आहे. आणि कंपनी बी मध्ये रिटर्न म्हणजे प्रॉफिट किती मिळालाय 0.16. कोण मोठा आहे याच्यामध्ये मोर प्रॉफिटेबल कोण आहे 0.2 मोठा आहे कोणापेक्षा 0.16 पेक्षा. 0. तुम्हाला माहिती आहे ना पॉईंट नंतरचा जवळचा नंबर आहे का तो ठरवतो कोण छोटा आणि कोण मोठा. पॉईंट नंतर इथं कोण आहे 2 आहे. पॉईंट नंतर इथं कोण आहे 1 आहे. म्हणजे कोण प्रॉफिटेबल आहे कंपनी ए. मग आपण इथं लिहू शकतो therefore company A is more profitable than company B. B पेक्षा कंपनी ए ही काय असणार जास्त प्रॉफिटेबल. आता एक डेमो देतो. याचा प्रॉफिट किती रुपये झाला होता बरं 20.
याचा किती झाला तो दाखवतो तुम्हाला बघा, कोण जास्त प्रॉफिट मध्ये. मग याची फेस व्हॅल्यू पण आपण किती कन्सिडर करू बरं, 100. एक्झाम्पल का म्हणून सांगतोय, किती आहे 100. मग 100 इज इंटू काय नाही भाई 0.60. 16 1 16, 2 0 तसेच पॉईंट नंतर 2 शून्य आले, 16.00. पॉईंट नंतर 0ची गरज नसते. मग मला सांगा 16 मोठा आहे का 20 मोठा आहे? म्हणजे याचा अर्थ कोण प्रॉफिटेबल आहे, याला 20 रुपयाचा प्रॉफिट, याला 16 रुपयाचा प्रॉफिट आहे. कळलं का काय बोललं मी? पण हे कधी जर तुम्ही 100 ऐवजी 100 घेतलं तर ते तुम्हाला जाणवेल, पण घेऊ नका. जनरली तुम्हाला एक्सच मानायला लावते. लक्षात आलं का नाही? काही डाऊट आहे का? हे 20 आणि 16 कुठून आले, कळाले का तुम्हाला बाबड्यांना? नाही कळाले? नक्की कळाले का? हो की नाही? लय संशय पाहत काही. ह्या 100 ऐवजी मी 100 मानले. फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये. फेस व्हॅल्यू किती आहे, 100. मग याची फेस व्हॅल्यू 100 आहे, याची पण फेस व्हॅल्यू 100च राहणार आहे ना, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑर्डर दिलंय. काय दिलंय? इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ कंपनी इज सेम, असं म्हटलंय ना ऑलरेडी. म्हणजे याची जर 100 रुपये, याची सुद्धा फेस व्हॅल्यू किती असणार आहे बरं, 100. म्हणजे 1 ची किंमत 100 आहे. बरं, इथं आपलं कॅल्क्युलेशन किती आलंय बरं, 0.2x. मग 0.2 इंटू 1 ची व्हॅल्यू किती बरं इथं 100. हा 1 0 गेला म्हणजे पॉईंट पुढे येईल ना. म्हणजे इथं 2 इंटू 10 किती होणार आहे, 20 रुपीज. पहिल्या कंपनीमध्ये किती नफा मिळालाय, 20 रुपये. दुसऱ्या याच्यात किती मिळालाय बघा, तेच सांगतोय. इथं 1 ची व्हॅल्यू किती घेतली मी, 100. 1 ची व्हॅल्यू किती, 100 इंटू काय करायचंय, 0.16. आपण रेट ऑफ इंटरेस्ट हे काढतो, रेट ऑफ रिटर्न, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. इथं 2 शून्य, इथं पॉईंट नंतर 2 संख्या काढून टाका. 16 1 16, किती रुपयाचा प्रॉफिट आहे, 16 रुपयाचा प्रॉफिट आहे. म्हणजे कोण मोर प्रॉफिटेबल आहे इथं, ए मोर प्रॉफिटेबल आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. येईल का लक्षात? नक्की. काय डाऊट राहील? अशा प्रकारे आजचं लेक्चर आपल्या इथं संपतंय. आज आपण प्रॅक्टिस सेट 4.3 इथं कव्हर केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.